नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील 10 महत्त्वाचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आपण व्हिडिओची सुरुवात करणार आहोत एका सुंदर सुविचाराने. सुविचार आहे, थोडं थोडं शिकत राहा, कारण ज्ञान कधीच वाया जात नाही. कारण आपण जर दररोज थोडं थोडं ज्ञान घेतलं तर ते कधीच वाया जाणार नाही ना. चला तर आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, नीती आयोगने रिमेनिंग ॲग्रिकल्चर 2047 हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाचा उद्देश काय आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, भारताच्या शेतीला 2047 पर्यंत आधुनिक, टिकाऊ आणि तंत्रज्ञाना आधारित बनवणे. तर ह्याच्यावरील आपण थोडक्यात माहिती बघूया. महत्त्वाचा मुद्दा ह्यात काय काय लक्षात ठेवायचं, शेतात AI ड्रोन IoT तंत्रज्ञानाचा वापर सुचवला आहे नीती आयोगाने. आणि दुसरा काय, शाश्वत कृषी व लघु शेतकऱ्यांसाठी उपयुक्त धोरणे तयार करण्यात आली आहेत. त्याच्यामार्फत काय केलं आहे, शाश्वत कृषी आणि लघु शेतकऱ्यांसाठी, म्हणजे लघु म्हणजे काय, जे छोटे शेतकरी आहेत, ज्यांना कमी जमीन आहे, जे छोटे छोटे उद्योग करतात, त्यांच्यासाठी हे बनवण्यात आलं आहे. शेतात AI वापरायला ड्रोन IoT तंत्रज्ञानाचा वापर सुचवला आहे. आपण दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भारत अमेरिका यांनी 10 वर्षाचा डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅप कोणत्या क्षेत्रासाठी साईन केला आहे? प्रश्न काय आहे, भारत अमेरिका यांनी 10 वर्षाचा डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅप कोणत्या क्षेत्रासाठी साईन केला आहे? तर त्याचं उत्तर काय आहे, संरक्षण सहकार्य, डिफेन्स कॉर्पोरेशन. कशासाठी केलं आहे? संरक्षण सहकार्यासाठी. त्याच्यावरचे आपण काय महत्त्वाचे मुद्दे बघूया. काय महत्त्वाचे मुद्दे, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यावर भर. त्यांनी काय केलं आहे, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरावर भर दिला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात रोजगार निर्मितीचा उद्देश. त्यांचा उद्देश काय आहे, मेक इन इंडिया हा त्यांचा उद्देश आहे. चला आपण तिसरा प्रश्न बघूया. भारतात कोणत्या शहरामध्ये लँड सबसिडन्स म्हणजेच भूखालावणीचा सर्वाधिक धोका आढळला? काय म्हटलंय, भारतात कोणत्या शहरामध्ये लँड सबसिडन्स भूखालावणीचा सर्वाधिक धोका आढळला आहे? त्यात किती आहेत? दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि चेन्नई. ह्या शहरांमध्ये काय आढळ आहे, भूखालावण्याचा सर्वाधिक धोका आढळ आहे. कोणकोणते ते लक्षात ठेवा, दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि चेन्नई. त्याच्यावर आपण महत्त्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे बघा. भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा हा मुख्य कारण. त्याचं कारण काय आहे, भूखालावण्याचं कारण काय आहे? पहिलं, भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा हा मुख्य कारण आहे. त्याचं कारण काय आहे, भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा आहे, त्यामुळे त्याचे काय झालं आहे, भूखालावण्याचे धोका उद्भवला आहे. शहर योजनांमध्ये टिकाऊ पाणी व्यवस्थापनाची गरज. टिकाऊ पाणी आहे त्यांची व्यवस्थापन करण्याची गरज आहे, त्यामुळे हा धोका निर्माण झालेला आहे. त्याच्या उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे, शहर योजनांमध्ये टिकाऊ पाणी व्यवस्थापनाची गरज आहे, व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. भारतात नुकताच सुरू झालेला गार्बेज डम्पिंग फेस्टिवल कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर भारतात नुकताच सुरू झालेला गार्बेज डम्पिंग फेस्टिवल कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे बेंगळूर. याच्या महत्त्वाचे मुद्दे आहेत, नागरिकांना कचरा व्यवस्थापनाबद्दल जागरूक करण्याचा उद्देश. काय आहे ह्याचा उद्देश, नागरिकांना कचरा व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दल जागरूक करण्यासाठी हा त्यामागचा उद्देश आहे. स्वच्छता अभियानाशी संबंधित नवीन उपक्रम. आणि जे स्वच्छता अभियानाचे जे उपक्रम असतात त्याचा अभियान आहे, त्याचा नवीन उपक्रम जर आपल्याला करायचा असेल तर त्याचा डायरेक्ट नवीन उपक्रमाशी संबंध जोडलेला असतो. प्रश्न, भारताच्या IT क्षेत्राला सध्या कोणती मोठी अडचण भेडसावत आहे? भारताच्या IT क्षेत्राला कोणती मोठी अडचण भेडसावत आहे? त्याचं उत्तर आहे काय, ॲटोमेशनमुळे पारंपरिक आउटसोर्सिंग नोकऱ्यांमध्ये कपात. काय झालं आहे त्याच्यामुळे IT क्षेत्राला मोठी अडचण काय भेडसावत आहे? कोणती भेडसावत आहे? तर ॲटोमेशनमुळे
पारंपरिक आउटसोर्सिंग नोकऱ्यांमध्ये कपात. काय झाले? आउटसोर्सिंगमुळे नोकऱ्यांमध्ये कपात झालेली आहे. त्याच्यावर महत्त्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे? भविष्यात AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात नवीन संधी. त्यांना काय होणार आहे? तर त्यांना कशामध्ये संधी मिळणार आहे? भविष्यात AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात नवीन संधी मिळणार आहे. IT क्षेत्राचा GDP मधील सुमारे 70% योगदान आहे. IT क्षेत्राचं कशामध्ये जास्त योगदान आहे? तर GDP मध्ये. चा प्रश्न आहे, हवामान बदलामुळे हिमालयात काय नवीन यंत्रणा उभारण्याची गरज वर्तवली गेली आहे? हवामान बदलामुळे हिमालयात काय नवीन यंत्रणा उभारण्याची गरज वर्तवली गेली आहे? तर उत्तर आहे पूर्व सतर्कता व्यवस्था. अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे हवामान जर बदल झाला तर आपल्याला पूर्व संकेत दिले जातात किंवा पूर्व सतर्कता. आपण जर एखादी पूर येणार असेल तर आपल्याला सतर्क केलं जातं, त्यात नागरिकांचं स्थलांतर केलं जातं. त्याचप्रमाणे हवामान बदलामुळे हिमालयात काय नवीन यंत्रणा उभारण्याची गरज वर्तवली गेली आहे? तर अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे पूर्व सतर्कता व्यवस्था केली आहे तिथे. त्याच्यावर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? पूर, भूस्खलन व ग्लेशियर फुटीसाठी अलर्ट देण्याची व्यवस्था. पूर, भूस्खलन व ग्लेशियर फुटीसाठी अलर्ट देण्याची व्यवस्था. दुसरा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण विषयांची महत्त्वाचे. हे काय? आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण विषयासाठी हे काय आहे? तर महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? भारतात नुकतेच कोणते राज्य पहिले AI साक्षरता मिशन सुरू करणारे बनले आहे? त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. केरळ हे काय बनले आहे? तर AI साक्षरता मिशन सुरू करणारं पहिलं भारतातील राज्य बनले आहे केरळ राज्य. भारतात नुकतेच कोणते राज्य पहिले AI साक्षरता मिशन बनले आहे? तर केरळ. बघा केरळ कशासाठी? तर शालेय विद्यार्थ्यांना AI शिक्षण देण्याचा उद्देश. त्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर शालेय विद्यार्थ्यांना AI शिक्षण देण्याचा उद्देश आहे. भारतातील पहिला राज्यस्तरीय AI लिटरसी अभियान कुठं राबवण्यात आलं? तर केरळमध्ये. पहिल्यांदा भारतातील पहिले राज्यस्तरीय कोण आहे? तर केरळ. AIचा अभ्यास करणार AI वापरणारं पहिलं राज्य कुठलं आहे? तर केरळ. स्तरावर साजरा होणारा वर्ल्ड TS डे 2025चा थीम काय होता? रेझिलियन्स फॉर ऑल, रिड्युसिंग डायझॅस्टर रिस्क टुगेदर. त्याची थीम काय होती? रेझिलियन्स फॉर ऑल, रिड्युसिंग डायझॅस्टर रिस्क टुगेदर. आंतरराष्ट्रीय साजरा होणारा वर्ल्ड TS डे त्याची थीम काय होती? तर रेझिलियन्स फॉर ऑल, रिड्युसिंग डायझॅस्टर रिस्क. असे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. त्याची थीमवर प्रश्न हे येतोच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी. त्याच्यावर महत्त्वाचे मुद्दे काय? आपत्ती व्यवस्थापनात समाजाच्या सहभागावर भर. काय केलं आहे? आपत्ती व्यवस्था समाजाच्या सहभागावर भर दिलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमाखाली साजरा होतो. हा उपक्रम कशासाठी साजरा होतो? तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमाखाली साजरा होतो. प्रश्न आहे 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीन स्टार्टअप इंडिया रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीन स्टार्टअप इंडिया रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर गुजरात हे राज्य काय? पहिल्या स्टार्टअप इंडिया रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राज्य आहे तर गुजरात. त्याच्या महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? स्टार्टअपसाठी उत्तम धोरणे आणि इन्क्युबेशन सुविधा पाहिजे. स्टार्टअपमध्ये उत्तम धोरणं आणि इन्क्युबेशन सुविधा असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक दुसऱ्या आणि तिसऱ्या महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या कोण आहे? तर गुजरात. आणि दुसऱ्या कोण आहे? महाराष्ट्र. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? कर्नाटक. कशामध्ये? तर स्टार्टअप इंडिया रँकिंग मध्ये. शेवटचा प्रश्न आहे भारतात सध्या चालू असलेली महत्त्वाची राज्य निवडणूक कोणत्या राज्यात आहे? भारतात सध्या चालू असलेली महत्त्वाची राज्य निवडणूक कोणत्या राज्यात चालू आहे? तर बिहारमध्ये. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला 2025ला 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर 2025ला मतदान होणार आहे.
कुठं तर बिहारमध्ये. सध्या कुठं चालू आहे निवडणूक तर बिहारमध्ये 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला झालेलं आहे. निवडणूक आयोगाने मॉडेल कोड अंमलात आणला आहे. तिथं काय केलं आहे मतदानाच्या वेळेस निवडणूक आयोगाने मॉडेल कोड अंमलात आणलेला आहे. ही प्रश्न आहे. तुम्ही ह्याचं उत्तर कमेंटमध्ये करा. बघू पहिल्यांदा सगळ्यात पहिलं कोण कमेंट करतोय. 2025 मध्ये G20 शिखर परिषदेने आयोजन कोणत्या देशात झाले? G20 शिखर परिषदेचे आयोजन केलं होतं ना, त्याचं 2025 मध्ये कोणत्या देशात आयोजन केलं होतं तर तुम्ही याचं उत्तर कमेंट करायचं आहे.